विधान परिषद निवडणुकीबाबत रायगडमध्ये सुद्धा आता महायुतीत संघर्ष होत असताना बघायला मिळतोय। एकीकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे शिवसेना सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहे। याच संदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे। रायगडमध्ये महायुतीमध्ये आता संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। आपल्यासोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः रायगडमधले मंत्री भरत शेठ गोगावले। शेठ, काय सांगाल? विधान परिषदची निवडणूक आता आहे आणि पुन्हा एकदा अनेक आहेत। राष्ट्रवादीचे पण काही इच्छुक आहेत, त्याचबरोबर स्वतः महेंद्र रवी यांच्या मुलींनी देखील अर्ज भरलेला आहे। काय सांगाल? एकीकडे तुमचा आणि राष्ट्रवादीचा तिथे ग्राउंड लेवलला संघर्ष पाहायला मिळतोय। नाही, ठीक आहे। जी काही निवडणूक आहे त्यामध्ये बलाबल संख्येमध्ये आम्ही पुढे आहोत, त्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागणी करणं काही चुकीचं नाही। शेवटी नेते मंडळ ते काही निर्णय करत असतात, तर आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। प्रत्येकाची विचारसरणी आमची वेगवेगळी असू शकते, परंतु एकदा पक्षाचा आदेश आल्यानंतर मध्ये पालन करणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आज जरी त्यांनी तो अपक्ष फॉर्म भरलेला असेल मुलीसाठी किंवा काय, तर त्यासाठी काही बसून आज उद्यामध्ये आम्ही थोडी चर्चा करू, आमच्या नेत्यांच्या पण कानावरती घालूया आणि त्यातून मार्ग तोडगा काढू आम्ही, आणि तोडगा निघेल असं मला वाटतंय। पालकमंत्रीपद ही बाब 1.5 वर्षापूर्वीची घडलेली घटना आपल्याला माहिती आहे की डिक्लेरेशन झालेलं पालकमंत्रीला स्थगिती मिळाली, ते आज तो पाऊस स्थगिती आहे आणि आमच्या तिन्ही नेत्यांनी बसून विचार करून योग्य मार्ग त्यातून काढतील असं आम्हाला वाटतंय। नक्कीच आपण पाहिलं हे होते मंत्री भरत शेठ गोगावले। कॅमेरा पर्सन सतीश, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।